जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्णकृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमः पङ्कजाङ्ग्रये. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समादिष्ट परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. सप्तमस्कंदावतरणिका. सप्तमस्कंद अध्याय प्रथम. नारद युधिष्ठिर संवाद उत्तम. जय विजय कथा प्रारंभ. द्वितीय अध्याय त्यापुढे. हिरण्याक्ष वध झाला. कश्यपूशी क्रोध चढला. तो समजावी स्वजनाला द्रोह करी विष्णूचा. तृतीयोध्यायातून कश्यपू सफल तपसाधने, प्रवर्तक दुराचरणे कश्यपू. चतुर्थोध्यायी प्रल्हादपुत्र गुणी, त्यासी वधू इच्छी पिता म्हणे. ती कथा पंचमातुने. षष्ठातुने नारदोपदेश. सप्तमी प्रल्हाद जन्मकाळी नारद बोधकथा निवेदिली. अष्टमी नरसिंह देवता प्रकटली. कश्यपू वध देवस्तुती. नवमी प्रल्हाद नरसिंहस्तुती. दशमी अभिषेक प्रल्हादाप्रती अमृतोपमती त्रिपुरदहनकथा. एकादशी मानवधर्म वर्णधर्म स्त्रीधर्म. द्वादशी आश्रमधर्म ब्रह्मचर्य वानप्रस्थ. त्रयोदशी यतिधर्म अवधूत प्रल्हाद चर्चा उत्तम. चतुर्दशी गृहस्थाश्रम. पंचदशी वर्णन मोक्षधर्माचे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. सप्तमस्कंदातला दुसरा अध्याय. हिरण्यक्षाच्या वधानंतर हिरण्यकश्यपूकडून माता व कुटुंबियांचे सांत्वन. आता हिरण्याक्षाचा वध जो आहे तो आपण पूर्वीच तिसऱ्या स्कंदामध्ये आपण पाहिला, ज्यासाठी भगवंताने वराह अवतार धारण केला होता. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे दोघे दिती आणि कश्यप
यांचे पुत्र दिती कश्यप. आता या दोन्ही पुत्रांचा जन्म जेव्हा झाला किंवा जेव्हा दितीला ती गर्भधारणा झाली, तो काळ वेळ लक्षात घ्या. आणि त्याप्रमाणे कश्यपाने सांगितलंही होतं, हा काही काळ योग्य नाही, तुझ्या पोटी आता पुत्र जे जन्मतील ते सगळे राक्षसासारखे असतील. पण त्यामध्ये सुद्धा तिच्यावर कृपा करण्यासाठी ते सांगतात की त्यांचा वंश जो आहे तो चांगला होईल आणि पुढे भगवंतच त्यांच्या वंशामध्ये भगवंताचे भक्त त्या ठिकाणी अवतार घेणार आहेत. हिरण्याक्षाचा वध कसा झाला हे आपण पूर्वीच पाहिलं 3ऱ्या स्कंधामध्ये. आता हिरण्याक्षाचा वध झाल्यानंतर हिरण्याक्षाचे भाऊ म्हणजे हिरण्यकश्यपू यांनी आपली माता म्हणजे दिती आणि इतर कुटुंबीय म्हणजे त्या हिरण्याक्षाची पत्नी, तिचं नावसुद्धा दिलेलं आहे वृषाभानू ही पत्नी, त्यानंतर आपल्या बंधूचे हिरण्याक्षाचे 9 पुत्र, त्यांची नावंसुद्धा या अध्यायामध्ये दिली आहेत. आणि इतर जे कुटुंबीय आणि आपल्या त्या दरबारामध्ये असणारे जे इतर मुख्य सरदार होते, या सगळ्यांचं सांत्वन किती चांगल्या प्रकारे केलेलं आहे हे आपण या अध्यायामध्ये पाहणार आहोत. साधारणत मनुष्य ज्या भाषेमध्ये बोलतो त्यापेक्षाही जास्त चांगली भाषा सांत्वनासाठी या ठिकाणी हिरण्यकश्यपूने वापरलेली आहे. हे याचं कौतुक आहे. हिरण्यकश्यपू सांत्वन किती छान प्रकारे, राक्षस योनीमध्ये जन्म झाला असूनसुद्धा वडील हे कश्यप ऋषी आहेत, म्हणजे वडिलांकडून ऋषी कुळ आहे. आई दिती जी आहे ती मात्र राक्षस कुळाची आहे. आणि तरी पण तिचा होणारा पुत्र हा जरी जयविजयांच्या अवतारामधला असला, त्यामुळे त्यांना ती योनी प्राप्त झाली, राक्षस योनी प्राप्त झाली, पण तरी पण त्यांचा उद्धार करण्यासाठी कसा जन्म झाला भगवंताच्या अवताराचा, भगवंताच्या भक्ताचा, हे सगळं आपण या कथेच्या माध्यमातून एकानंतर एक पाहत असतो. नारद युधिष्ठिर संवाद, शुकपरीक्षिती संवाद, हे 4-5 गोष्टी लक्षातच ठेवायच्या. मुख्य जे आहे ते शुकपरीक्षिती संवाद. त्यानंतर काही वर्षांनी जे झालं ते आपले आत्मदेवाचे पुत्र गोकर्ण आणि तुमचा धुंदुकारी हे एक भागवत झालं. त्यांचे 2 भागवत झाले. त्यानंतर पुढे म्हणजे 2 म्हणजे एक आषाढ आणि एक श्रावण. त्याच्यानंतर पुन्हा काही वर्षानंतर पुन्हा एक भागवत झालं. ते भागवत म्हणजे शौनकादी ऋषी आणि सूतजी. त्यानंतर पुन्हा एक भागवत झालं. ते भागवत म्हणजे आपले सनकादी ऋषी आणि नारद, अशी ही परंपरा. आणि आता आपण जे आत्तापर्यंत पाहिलेलं आहे त्यामध्ये आता हा विषय आला नाही, पण आता येणार आहे या 7व्या स्कंधामध्ये, की ज्या ठिकाणी युधिष्ठिर आणि नारद यांचासुद्धा संवाद श्रीमद भागवतामध्ये आहे. म्हणजे ही पण कथा त्यामध्येच समाविष्ट आहे. या ठिकाणी आता नारदांना युधिष्ठिर प्रश्न विचारतात आणि त्याचं उत्तर नारद देत आहेत. भ्रातर्येव विनिहते हरिणा क्रोडमूर्तीना हिरण्यकश्यपू राजन पर्यतप्तत वृषा शुचा आहचेदं वृषा घूर्ण संदष्ट दशनच्छदः कोपो ज्वलद्भ्यां चक्षुर्भ्यां निरीक्षण धूम्र संबरम. युधिष्ठिरा, जेव्हा भगवंतांनी वराह अवतार धारण केला, आणि नारद सांगतायत की जेव्हा भगवंतांनी वराह अवतार धारण केला आणि स्वतःच्या भावाला मारले, असं कोण म्हणतं तर हिरण्यकश्यपू हा सांगतो. हिरण्याक्षाला जेव्हा मारलं तेव्हा त्या हिरण्यकश्यपूला रागाने फार मोठा जळजळाट झाला त्याचा आणि शोकाने तो संतप्त झाला. क्रोधाने त्याचे दात ओठ चावून तो क्रोधाने तो आविष्कृत झाला आणि जळजळीत अशा डोळ्याच्या जो क्रोधाग्नी होता तो अशा प्रकारचा होता की जसं धुराचे लोट आकाशामध्ये पसरावेत आणि काहीच दिसेनासे व्हावे, अशी परिस्थिती त्याच्या त्या रागाने निर्माण झाली. तो हिरण्यकश्यपू तशा या रागाच्या अवतारामध्ये काय म्हणाला हे आता या अध्यायामध्ये आपल्याला सांगतात. करारद्रष्टोग्रदृष्ट्या दुष्प्रेक्ष भ्रुकुटी मुखः शूलम उद्यस्य सदसी दानवादीन इदम अब्रवीत. अब्रवीत म्हणजे म्हणाला. तो काय म्हणाला, विक्राळ दाढा आहेत, आग ओकणारी उग्र अशी त्याची दृष्टी आहे आणि विस्फुरलेल्या भुवया आहेत. आता तो आपल्या सभेमध्ये बसलेले जे राजे महाराजे आहेत किंवा याचे मांडलिक आहेत, याचे सेवक आहेत, यांचे सरदार आहेत, यांच्यापुढे आता तो बोलत आहे. त्यांची नावंसुद्धा या ठिकाणी दिली आहे. द्विमूर्धा, त्रक्ष, शंबर, शतबाहू, हयग्रीव, नमुची,
पाल, इल्वल, विप्रचित्ती, पुलोमा आणि शकुन इत्यादींना संबोधित करीत तो म्हणाला. काय म्हणतो तो? हे दैत्य दानवांनो, तुम्ही सर्वजण माझे म्हणणे ऐका आणि त्यानंतर मी जसं म्हणेल तसं तात्काळ त्यावर तुम्ही काय त्याप्रमाणे तुम्ही आचरण करा आणि त्याप्रमाणे तुम्ही युद्ध करा. वेळ मात्र अजिबात घालवू नका, कारण माझ्या भावाच्या मृत्यूचा बदला मला घ्यायचा आहे. की माझ्या या शूद्र शत्रूंनी, आता तो कसा हिरण्यकश्यपू म्हणतो क्षुद्र शत्रू, आता हिरण्यकश्यपूच राक्षस आहे आणि तो देवतांना क्षुद्र म्हणतो आहे. तो भगवंताला ज्याने वराह अवतार धारण केला त्याला क्षुद्र म्हणतो आहे. याचा अर्थ या दैत्यांच्याकडून जास्तीत जास्त पाप होतील तेव्हा भगवंताचा अवतार होतो. परित्राणाय साधूनां विनाशायाचं दुष्कृतम. आपण असं म्हणतो किती अनाचार मारला आहे, कलियुगामध्ये असं होतच राहिलं तर मग पुढे कसं होईल अशी आपल्याला काळजी असते. पण भगवंत त्या सगळ्यावर इलाज करणारे असल्यामुळे जशी परिस्थिती होईल, जसं कुकरमध्ये काही शिजवलं तर ते 2-4 शिट्ट्या झाल्यानंतर मग आपल्याला समजतं की आता हे शिजलेलं आहे. तसं या ठिकाणी अनाचार जरी झाला, तो अनाचार कशा प्रकारचा आहे, अन्याय कशा प्रकारचे होत आहेत, हे सगळं पाहून जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा जसं आज आपण पाहतो की हे सैन्य आहे, मिलिटरी आहे, पोलीस आहेत, की एका ठिकाणचे दंगल असेल तर लगेच काही तिथे ते जाऊन पोहोचत नाहीत, पण ती दंगल हाताबाहेर गेल्याबरोबर त्या ठिकाणी सगळेजण त्या ठिकाणी येतात आणि त्यावर उतारा म्हणून सगळी त्या पुढची पावलं उचलल्या जातात. तसं आता हे म्हणतात आपल्या सगळ्या लोकांना की तुम्ही माझं म्हणणं ऐका आणि त्या शत्रूवर तुम्ही आक्रमण करा. आता हा जो आहे कसा आहे तो? हा विष्णू मुळात तेजोरूप आहे, तेजाचं स्वरूप आहे. म्हणजे आता हे ज्याला समजतं तो सुद्धा राक्षस आहे आणि आपल्याला विष्णू हा तेजोरूप आहे, तो भगवंत आहे, हे बद्ध माणसाला समजत नाही. पण याला ते समजलं आणि असं असूनही त्याने मायेने वराहरूप धारण केलेलं आहे. वराहरूप त्या विष्णूने धारण केलं, जो निर्गुण आहे, निराकार आहे, अजन्मा आहे, अव्यक्त आहे, अशा परमेश्वराने हे रूप धारण केलं. त्याने आपला स्वभाव काही सोडला नाही. जसं लहान मुलं जे आहेत ते काय करतात की त्या मुलाच्या वागण्याप्रमाणे वडील मंडळीसुद्धा तशी वागायला लागतात. मुलगा रांगत असेल तर बापसुद्धा रांगतो, आजोबासुद्धा रांगतात. हे जसं आहे तसं आपले भक्त ज्याप्रमाणे वर्तन करतील, ज्याप्रमाणे इच्छा करतील, त्याप्रमाणे भगवंत हा त्याप्रमाणे वागायला लागतो. तो निरीच्छा असला तरी तो सगुणामध्ये येतो, तो क्रोध धारण करतो, तो प्रेम धारण करतो, तो माया धारण करतो, तो लीला धारण करतो. असं जे विष्णूचं आहे त्याच विष्णूने त्या विष्णूचाच आता गळा कापायचा आहे आपल्याला, कारण त्याच्या रक्ताच्या धारेने मच्छूल भिन्न ग्रीवस्य भूरिणा रुधिरेण वै रुधिरप्रियं तर्पयिष्ये भ्रातरं मे गतव्यथा. भ्रातरं मे गतव्यथा म्हणजे माझा भाऊ गतव्यथा, हा तो व्यथा होऊन जसा मेला, त्या विष्णूने त्याला जसं मारलं तसंच मला या विष्णूचा गळा छाटून त्याच्या रक्ताने मला माझ्या भावाच्यासाठी तर्पण करायचं आहे. तर्पणाला आपण जसं पाणी घेतो, त्यामध्ये काळे तीळ आहेत, पांढरे तीळ आहेत आणि मंत्र म्हणून आपण तर्पण करतो, तसं माझ्या या भावाच्या मृत्यूनंतर त्याचं तर्पण मला करायचं. पण त्या ठिकाणी मला पाणी जे लागणार ते या विष्णूचं रक्त मला लागणार आहे, असं ते सांगतात. आणि पुढचा श्लोक पण खूप छान आहे. तस्मिन् कूटे हिते नष्टे कृत्तमूले वनस्पतो विटपा इव शुष्यन्ति विष्णुप्राणा दिवो कसा. हा झाडाचं मूळ आहे, झाड वाढत आहे, पण ते झाड वाढू नये असं आपल्याला वाटत असेल, त्याच्या फांद्या जरी छाटल्या तरी ते झाड जे आहे पुन्हा दुसऱ्या फांदीने ते उगवतं आणि पुन्हा हिरवंगार दिसायला लागतं. आता या झाडाला जर पूर्णपणेच नाश करायचा असेल तर एकच आहे, आपण म्हणतो की त्याच्या मुळावर घाव घाला, त्याच्या वर्मावर घाव घाला. तसं त्याचं मूळ जे आहे तेच आपण उपटून टाकलं तर ते झाड काही आता पुन्हा जगणार नाही. मग या सगळ्या गोष्टीचं कारण कोण आहे? तर हा विष्णू आहे. या सगळ्या घटनांचं कारण हा विष्णू आहे, तोच या सगळ्यांचा आधार आहे. त्यामुळे आता या विष्णूवरच आपल्याला आक्रमण करायचं. म्हणून ते आपल्या सगळ्या या आत्ता जेवढी मोठी यादी वाचली आपण, नमोची, हयग्रीव, शतभाऊ, 100 या सगळ्यांना सांगतात की तुम्ही आता पृथ्वीवर जा. तेथे जे ब्राह्मण असतील आणि क्षत्रिय असतील त्यांचं वर्चस्व आता जास्त वाढायला लागलं आहे. ब्राह्मण आणि क्षत्रियांचं वर्चस्व वाढायला लागल्यामुळे
त्या ठिकाणी अनेक लोक तपश्चर्या करत आहेत, यज्ञ चालू आहे, स्वाध्याय सुरू आहे, अनेक व्रतं धारण करून ऋषीमुनी त्या ठिकाणी व्रतस्थ पद्धतीने राहत आहेत. कोणी कोणी तर भरपूर दानसुद्धा देत आहेत, काही शुभकर्मसुद्धा करत आहेत. त्या सर्वांना तुम्ही मारून टाका अशी आज्ञा कोणाची झाली? तर या हिरण्यकश्यपूची झाली. देवर्षीर पितृभूतानां धर्मस्य च परायणम. कारण हे द्विज जे आहेत, हे जे ब्राह्मण आहेत, क्षत्रिय जे आहेत, हे आपापल्या धर्माप्रमाणे वागणारे आहेत, पण त्यांचा मूळ जो आहे तो मात्र विष्णूच आहे. त्याचीच प्रेरणा त्यांना आहे. आणि म्हणून देव, ऋषी, पितर, सर्व प्राणी आणि धर्म यांचा आश्रयकर्ता कोण आहे? तर तो विष्णू आहे. म्हणून तुम्ही आता जाऊन यत्र यत्र म्हणजे जिथे जिथे द्विजा गावो वेदा वर्णाश्रम क्रिया, म्हणजे जिथे जिथे ब्राह्मण दिसतील, जिथे जिथे गायींचे गोठे आणि गायी दिसतील, ज्या ज्या ठिकाणी वेदांचं पठण होत असेल, ज्या ज्या ठिकाणी वर्णाश्रमाच्या धर्माप्रमाणे वागणारी प्रजा असेल, जे जे धर्मकर्म करत असतील त्यांना जाऊन तुम्ही जाळून टाका, उखाडून टाका, उजाड करून टाका. त्यांची वस्ती असेल तर ती पूर्ण उजाड करून टाका. मग पुढे म्हणतात, पूरग्राम प्रजोद्यान क्षेत्रारामा आश्रमाकरान खेट खरवट घोषांश ददुहू पत्तनानी च. नगर असेल, गाव असेल, गाईचे गोठे असतील, बाग बगीचा असेल, कोणाची शेती असेल, कोणाचे बगीचे असतील की ज्या ठिकाणी विहार करण्यासाठी सगळे लोक जात असतील, ऋषींचे आश्रम असतील ज्या ठिकाणी यज्ञ होत असेल, मोठमोठ्या रत्नांच्या खाणी पण असल्या, शेतकऱ्यांच्या वस्त्या असल्या, डोंगराळ गावं असले किंवा गवळ्यांच्या वस्त्या असल्या, एखादं नगर असलं तरी ते सगळं तुम्ही जाळून टाका. जे पुढे मोगलांनी केलं तेच त्या काळामध्ये हिरण्यकशिपू आपल्या सैन्याला सांगत आहे. अशा प्रकारे त्या दैत्यराजाने एवं विप्रकृते लोके दैत्येंद्रा अनुचरेर मुहुः. अनुचर म्हणजे त्याचे सैनिक वागणारे, त्याच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्याकडून असा सगळा हाहाकार त्याने माजवला. आणि आता इथे नारद आणि युधिष्ठिर संवाद असल्यामुळे युधिष्ठिराला नारद सांगत आहेत, दुःखी हिरण्यकश्यपूने. आता हिरण्यकश्यपू आपल्या भावाचा वध झाल्यामुळे आणि तो विष्णूने केल्यामुळे अत्यंत दुःखी झालेला आहे. त्याने आपल्या भावाची अंत्येष्टी केली आणि आपले पुतणे, मृत भावाचे जे मुलं होते त्यांचीसुद्धा नावं या ठिकाणी दिलेली आहेत. त्यामध्ये आहेत शकुनी, शंबर, दृष्ट, भूतसंतापन. नावंसुद्धा पहा. वृक, कालनाभ, महानाभ, हरिश्मश्रू आणि उत्कच ही नावं त्यामध्ये दिली. वृक नावं त्यामध्ये एक आहे जे आपण खास लक्षात ठेवा. वृक म्हणजे आपल्या महाभारतामध्ये भीमाचं एक नाव वृकोदरः. भीमकर्मा वृकोदरः पहिल्याच अध्यायामध्ये येतं. तर भीमाचं नाव वृकोदर. वृकोदर म्हणजे ज्याच्या पोटामध्ये, ज्याच्या जठरामध्ये अग्नी खूप मोठ्या प्रमाणात प्रज्वलित झालेला असतो. जसं आपण घटोत्कच पाहतो की ती 4-4 गाड्या अन्न वगैरे सगळं दिलं तरी त्याची भूक जशी शमत नाही, तशी ही या भीमाची भूक होती. त्याच्या ठिकाणी वृकोदरः. वृक अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनां देहमाश्रितः. आपल्याला जी भूक लागती ती आपल्या पोटामध्ये असलेल्या त्या अग्नीमुळे. आता यालाच वृक असा शब्द आहे. आणि पुढे एक शब्द येतो या ठिकाणी शंबर. आता या शंभरामधल्या 2 गोष्टी या ठिकाणी आहेत, त्या मी सांगतो. शंभर विदारण जय जय राम. रामनामावली आपण जे म्हणतो त्यामध्ये येतं पहा. पंचवटी वासिन जय जय राम, फलमूलासन जय जय राम, शंभर विदारण जय जय राम, शूर्पणखा विटंबन जय जय राम, खरादिमर्दन जय जय राम, भूसुर स्थापक जय जय राम. आता इथपर्यंत भूसुर सोडलं तर शूर्पणखा विटंबन, शंभर विदारण, फलमूलासन आणि पंचवटी वासिन हे जे 4 नावं रामाची रामनामावलीमध्ये आहेत, ती घटना कुठे घडली तर ती नाशिक त्र्यंबकेश्वर याच भागात घडलेली आहे. त्या ठिकाणी शंभराचा विदारण करणारा, शंभराचा वध करणारा असा राम असा उल्लेख आहे. मागच्याच आठवड्यामध्ये या सगळ्या ठिकाणचं दर्शन झालं. तो एक चांगला योगायोग होता. आता हे शंभर जे आहे ते रामावतारामधला हा राक्षस आहे, त्याला रामाने मारलं म्हणून शंभर विदारण जय जय राम असा उल्लेख आहे. आता रामायण आणि महाभारत किंवा कृष्णाचं हे सगळं भागवत जे आहे, हे सगळं ज्या वेळेस घडलं तो काळ कोणता असा जो विचार केला आमचा अभिजित आहे, त्याला पुन्हा शंका येतील म्हणून मी आत्ताच त्याचं थोडंसं उत्तर सांगतो.
की ज्या ज्या गोष्टी आपण ऐकतो त्या कलियुगामधल्या असतील, त्रेता सत्य असेल, द्वापर असेल, पण ते कोणतं द्वापर कोणतं कलियुग हे लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. जसं आता वैवस्वत मन्वंतर आहे. एका मन्वंतरामध्ये पूर्ण 1000 चतुर्युग होतात. म्हणजे 1000 वेळेस सत्य, त्रेता, द्वापार, कली एवढे युग होतात. त्याला एक मनु असतो. आणि आता 7वं मन्वंतर चालू आहे, वैवस्वत मन्वंतर. त्यामध्ये कलियुग जे चालू आहे ते 28वं आहे. म्हणजे लक्षात घ्या, 1 नंबरचे 1000, 2 नंबरचे 1000, आता 28व्या नंबरचे आता कलियुग चालू आहे. म्हणजे आता जरी या घटना हे सगळं सांगतो कशासाठी, की रामायणामध्ये 100चं उदाहरण दिलेलं आहे. तेच पुन्हा कृष्णाच्या चरित्रामध्ये सुद्धा 100 आहे. आता तिकडे पण 100 रामाने मारला आणि इकडचा 100 जो आहे तो कृष्णाने मारला, प्रद्युम्नाने मारला. ही कथा आपल्याला दशमस्कंदामध्ये येणार आहे. तर त्या दोन्हीबद्दलचं कन्फ्युजन नसावं म्हणून हा उल्लेख मी या ठिकाणी मुद्दाम केला. आता हे जे आहेत ती हिरण्याक्ष आणि ऋषभानू. आता हिरण्याक्षाचे वडील कोण? कश्यप आणि दिती. त्यानंतर कश्यप आणि आदितीपासून जे आहे ते सगळे देवता आहेत. हिरण्याक्ष आणि ऋषभानू, हिरण्याक्षाची पत्नी. आता यांची आई, ही जे 9 पुत्र सांगितले त्यांची आई म्हणजे ऋषभानू. आणि आपली माता, आपली म्हणजे हिरण्याक्ष सांगितलं, आपली माता म्हणजे कोण? तर दिती. यांच्या मधुरवाणीने देशकालानुरूप समजावत म्हणजे या सगळ्यांचं सांत्वन केलं. कोणाचं? आपल्या आईचं, आपल्या वहिनीचं आणि तिच्या 9 मुलांचं सांत्वन केलेलं आहे. आणि सांत्वन करताना हिरण्यकशिपू जे बोलला ते सुद्धा अगदी लक्षात ठेवण्यासारखं आहे. हे माते, हे वहिनी आणि 9 पुत्रांनो, माझे पुतणे जे आहेत, तुम्ही अजिबात शोक करू नका, हा त्याला सांगत आहे. कोण? एक राक्षस दुसऱ्या आपल्या भावाच्या राक्षसाच्या मुलांना, आईला आणि पत्नीला सांगत आहे, वहिनीला सांगत आहे. आता हेच आपल्या गीतेमध्ये आहे, स्वधर्मे निधनम श्रेय. स्वधर्म राक्षस जरी असला तरी युद्ध करणं हे त्याचा स्वधर्म होता आणि त्या स्वधर्मामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे त्याचा शोक अजिबात करू नका, हे सांगितलं. अंबांब हे वधूपुत्रा वीरम मारहत शोचितुम रिपोर अभिमुखे श्लाघ्य शूराणाम वध इप्सितम. श्रीमद भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकामध्ये हेच येतं पुन्हा, की शोक करू नका. गतासून गतासूंश्च नानुशोचंती पंडिता. गतासून गतासूंश्च म्हणजे 2 शब्द आहेत, गत आणि आगत. गत म्हणजे जे होऊन गेलेले आहेत, आगत म्हणजे जे होणारे आहेत. यांच्या मृत्यूबद्दल शोक करू नका. नानुशोचंती पंडिता, जे पंडित आहे, पंडा ज्यांची बुद्धी आहे, पंडा म्हणजे श्रेष्ठ प्रकारची प्रगल्भ अशी बुद्धी ज्यांची आहे, ते अशा गोष्टींचा शोक करत नाहीत. तेच या ठिकाणी हिरण्यकशिपू आपल्या वहिनीला, आपल्या आईला आणि आपल्या भावाच्या 9 मुलांना सांगत आहे. जसं या ठिकाणी उदाहरण दिलं पहा, भूतानाम इह संवासः प्रपायाम इव सुवृते दैवे नैकेत्र नीतानां उन्नितानां स्वकर्मभिः. जसं एखादी पाणपोई असते, एखादा रेल्वेने आपण प्रवास करतो, पुष्कळ 17-18 डब्यांची गाडी आहे आणि एखाद्या स्टेशनवर गाडी जेव्हा थांबते तिथे एकच पाणपोई आहे. त्या ठिकाणी सगळ्यांची गर्दी होती पाणी भरून घेण्यासाठी त्या वॉटर बॅगमध्ये. आता हे सगळे लोक वेगवेगळ्या डब्यातले आहेत. ते त्या 5 मिनटाच्या 2 मिनटाच्या त्या हॉल्टमध्ये तिथे पाणी भरायला येतात आणि मग वेळ झाली, घंटी वाजली की आपापल्या डब्यात जसे निघून जातात. तसं या ठिकाणी उदाहरण दिलं आहे. पाणपोईवर जमणाऱ्या लोकांप्रमाणे या जगातील प्राण्यांचे एकमेकांना भेटणं असतं. ते भेटतात, एकत्र येतात, पुन्हा त्यांचा विरह होतो. हे जसं आहे तसं आपापल्या कर्मानुसार जीव या ठिकाणी जन्म घेतो, काही काळ या ठिकाणी राहतो आणि काही काळानंतर त्याचा मृत्यू होतो. हे सगळं क्षणभंगूर आहे, हे लक्षात घ्या. विभो नैव शाश्वतः. आणि मग देहाला आत्मा समजणे हेच खरं अज्ञान आहे. देह म्हणजेच आत्मा हे अज्ञान आहे. पण आत्मा जो हा देहापासून वेगळा आहे, म्हणजे क्षेत्रज्ञ योग गीतेमधल्या 13व्या अध्यायाचा हाच विषय आहे. क्षेत्रज्ञ हा देह आणि देहामध्ये असणारा परमेश्वराचा अंश, हे 2 वेगळे आहेत हे लक्षात येणं फार महत्त्वाचं आहे.
आणि हे जर लक्षात नाही आलं तर वासनात्मक शरीर, ज्याला आपण लिंग शरीर म्हणतो, स्थूल देह म्हणजे आपल्याला जो दिसतो तो, पण त्याच्यामध्ये असणारं सूक्ष्म शरीर जे आहे, त्या सूक्ष्म शरीरामध्ये वासना तशाच राहतात. किती गाजर गवत काढलं तरी पुन्हा पाऊस पडला की ते गाजर गवत जसं येतं, म्हणजे नको त्या गोष्टीचा उगम जसा होतो त्या दिसायला लागतात, तसं या वासनांचं बीज जे आहे ते पुन्हा त्या झाडाच्या रूपाने, त्या रोपाच्या रूपाने पुन्हा दृश्य दिसतं आपल्याला. नित्य आत्मा अव्यय शुद्ध सर्वग सर्व वित्परः दत्ते सावात्मनो लिंगम मायया विसृजन गुणान. आणि म्हणून तुम्ही लक्षात घ्या की याच्या जाण्याने दुःख करू नका. कसं? खूप छान उदाहरणं दिली. यथांबसा प्रचलता तरबोपि चला इव चक्षुषा भ्राम्यमाणेन दृश्यते चलतीव भूः. भूः म्हणजे जमीन. आपण पळत असताना जमीन मागे जाते. रेल्वेतून प्रवास करताना एक एक गाव मागे जात असतं. हे जसं वाटतं तसं, जसं हलणारे पाणी आहे त्यामध्ये प्रतिबिंब दिसतं. पाणी जर संथ असेल तर प्रतिबिंब छानच दिसेल. चंद्र त्यामध्ये पाण्यामध्ये सुद्धा खूप छान दिसेल. पण ते पाणी जर हलायला लागलं, त्यावर जर लाटा आल्या तर चंद्राचं प्रतिबिंबसुद्धा हलत आहे असं आपल्याला दिसतं. यालाच माया असं म्हणतात. तसं शरीर जे आहे ते एकानंतर एक प्राप्त होईल. वासांश जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी. तसं शरीर जे आहे, जुने कपडे जसे आपण टाकून देतो आणि आनंदाने दसऱ्याला नवीन कपडे घालतो, नवीन कपडे घालण्यातला आनंद आहे. पण जुने कपडे टाकले याचं दुःख वाटत नाही, पण नवीन कपड्याचा आनंद वाटतो. यालाच संसार असं म्हणतात. मग आता हे आता अज्ञान काय आहे, की हे अज्ञान हे आहे की आत्म्याला शरीर समजणे, म्हणजे शरीर म्हणजेच आत्मा आणि शरीरालाच महत्त्व देणं हे मात्र अज्ञान आहे. आणि आता हे समजून सांगण्यासाठी, कारण अज्ञान कशामुळे निर्माण होतं? संभवश्च विनाशश्च शोकश्च विविध श्रुतः अविवेकश्च चिंताच अविवेका स्मृतीर एवच. जन्म, मृत्यू, शोक, अविवेक, चिंता आणि विवेकाची विस्मृती, म्हणजे विवेकाची आठवण जी आहे ती आठवण विसरणं, या सगळ्यामुळे अज्ञानाचं हे मूळ आहे. आणि मग या ठिकाणी समजावून सांगण्यासाठी आता नारद जे आहेत ते युधिष्ठिराला एक प्राचीन इतिहास सांगतात. तो इतिहाससुद्धा खूप छान आहे, ऐकण्यासारखा आहे. काय म्हणतात ते? उशी नरेश भूत राजा सुयज्ञ इति विश्रुतः सपत्ने निहतो युद्धे ज्ञानयस तमुपासत. उपासत म्हणजे त्याच्या भोवती बसलेले आहेत. झालं असं की उशीनर राजाचा राजा जो होता त्या देशाचा, त्याचं नाव सुयज्ञ. आता राजा म्हणजे अनेक लढाई खेळणारा आहे. एका लढाईमध्ये तो मारला गेला. त्याच्या सैनिकांनी, त्याच्या ते प्रधान सेनापती असेल त्यांनी त्याचं जे शरीर होतं, मृत शरीर होतं, ते त्या ठिकाणी ते घेऊन आले आणि त्याच्या भोवती सगळे गोळा झाले. विशीर्ण रक्तकवचम विभ्रष्टाभरण सज्जताम शरनिर्भिन्न हृदयम शयानम सृगात अविदम. आता त्याचं शरीर कसं होतं त्याचं वर्णन केलं. रत्नजडीचं त्याने सगळं कवच घातले होते. लोखंडी कवच असतं पण त्याच्यावर सुद्धा रत्न होते, म्हणजे ही एवढी श्रीमंती होती. पण ते सुद्धा त्या युद्धामध्ये छिन्न विच्छिन्न झाले होते. अंगावरचे अलंकार ते सुद्धा भग्न झाले होते. मग गळ्यातल्या माळा ज्या तुटून गेल्या होत्या आणि अनेक बाण लागल्यामुळे त्याची छातीसुद्धा विदीर्ण झाली होती. आणि तो समोर पडलेला दिसत आहे. क्रोधामुळे त्यांनी त्या युद्धामध्ये क्रोध, कारण तमोगुण पाहिजे म्हणून तो युद्ध करू शकतो. आणि क्रोधामुळे त्याने आपले दात जे आहेत ते असे दात ओठ खाऊन तो त्या क्रोधामध्ये तो त्या सैन्यामध्ये युद्ध करत होता आणि त्याच अवस्थेत त्याला मृत्यू आला. कमळासारखं त्याचं एरवी दिसणारं सगळं मुख जे आहे ते त्या युद्धाच्या धमस्तक्रीमध्ये धुळेने माखलेलं होतं. आणि आता त्याच्या भोवती जे सैन्य आहे, ज्याचे सेवक आहेत, त्या भोवती त्याच्या राण्या ज्या आहेत त्यासुद्धा आलेल्या आहेत. पतीच्या निधनानंतर त्यासुद्धा शोकविवल झालेल्या आहेत. आता त्या राण्या म्हणतात, हतास्म नाथे इति करैरुरु वृषम घ्नन्त्यो मुहुस्तत्पदयोरु पापतन. की जोरजोराने आपली छाती ठोकत त्या आता आपला विलाप करीत छाती पिटून घेत आहेत आणि मोठ्याने रडत आहेत आपल्या पतीच्या चरणाजवळ. त्यांचे अश्रू आपल्या पतीचे चरण संवाहन करीत आहेत. पती त्या ठिकाणी झोपलेला आहे, म्हणजे तो आता मृत अवस्थेमध्ये आहे. आता आता त्या ज्या म्हणतात की अहो विधात्रा करुणेन न प्रभो
भवान प्रणितो दृगगोचराम दशान. हा विधाता, हा जो भगवंत म्हणतात, तो किती क्रूर आहे पहा. आमचे स्वामी जे आत्तापर्यंत आमच्या डोळ्यासमोर होते, ज्यांचं सगळं वागणं बोलणं, त्यांचं प्रेम, त्यांचं सगळ्या गोष्टी आम्ही स्पष्टपणे पाहत होतो, त्या सगळ्यांना या आमच्या राजाला, उशिनर देशाच्या राजाला ह्या भगवंताने त्याच्यावर किती क्रूरता दाखवली पहा, की जो आमच्या सर्वांचा अन्नदाता होता त्याला त्याने आता प्रजेला शोकाग्नीमध्ये बुडवलेला आहे. शोकाग्नीमध्ये प्रजा सगळी जळत आहे. आणि मग म्हणतात की हा राजा आमच्यावर इतकं प्रेम करत होता, त्याची आम्ही जी काय थोडीफार सेवा केली त्यावरसुद्धा तो आपले उपकार मानत होता. आमचे इतकं आमच्यावर त्यांचं प्रेम होतं. दासीसुद्धा म्हणत होत्या, एवं विलपतीनां वै परिगृह्यं मृतं पतिम अनिच्छितां निरहारम अर्कोस्तं सन्य वर्ततः. मग आता त्या पतीच्या प्रेताला त्याच्या भोवती बसून त्या विलाप करीत होत्या. आता त्या प्रेताला अग्निसंस्कारामध्ये न्यायचं आहे, पण ते काही जाणून देण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्या तिथून उठायलाच तयार नाही. एवढ्यामध्ये सूर्यास्त झाला. आता इतरांनी घाई केली. आता हे सगळा प्रसंग विदीर्ण असा प्रसंग घडलेला आहे. आता या ठिकाणी कोणीतरी या सगळ्या नातेवाईकांचं सांत्वन केलं पाहिजे. आता जेव्हा मृत्यू होतो तेव्हा यमराज, यमदूत त्या ठिकाणी येऊन त्या जीवाला, त्याच्या आत्म्याला त्या ठिकाणून घेऊन जातं आणि मृत शरीर ते पडून राहतं. तर त्या ठिकाणी स्वतः यमराज हे सगळं पाहून त्यांना उपदेश करण्यासाठी त्या ठिकाणी यमराज स्वतः आलेला आहे. आणि यमराज कशा रूपात आले? नेहमीसारखं ते यमराज नाहीत, पण या ठिकाणी ते एका छोट्या बालकाच्या रूपामध्ये आले. यमराजाने छोट्या बालकाचं 5-7 वर्षाच्या छोट्या मुलाचं रूप घेतलं आहे. आणि यमराज ते त्या छोटा मुलगा त्या ठिकाणी येऊन सांगत आहे की हे लोक हो, तुम्ही माझ्यापेक्षा खरे मोठे आहेत, मी तर लहान मुलगा आहे. आणि आपल्या बरोबरीचे लोक मरण पावतात, हे पाहून तुम्ही मूर्खासारखा एवढा शोक का करता? असं तो छोटा मुलगा म्हणतो. यत्र आगतस तत्र गतम मनुष्यम. खूप छान वाक्य आहे. यत्र आगत तत्र गतम. म्हणजे ज्या ठिकाणून आलेला आहे त्याच ठिकाणी गतम, म्हणजे त्या ठिकाणी हा गेलेला आहे. म्हणजे मनुष्य जिथून आला तिथे निघून गेलेला आहे. स्वयं सुधर्मा अपि शोचंत पार्थम. त्यामुळे हा जीव जो आहे तो जिथून निर्माण झाला तिथेच तो आता विलयास गेलेला आहे. त्यामुळे त्याचा शोक तुम्ही करू नका. तुम्ही आता तो मुलगा म्हणजे यमराज त्या मुलाच्या रूपाने म्हणतात, तुम्ही तर माझ्यापेक्षा लाखपट चांगले आहात. कारण आमचे आईवडील, यमराज म्हणतो बरं का, की आमचे आईवडील आम्हाला जेव्हा सोडून गेले तेव्हा आमच्या अंगामध्ये, शरीरामध्ये थोडंसंसुद्धा बळ नव्हतं. जंगलामध्ये असताना हिंसर पशु आम्हाला खातील अशी आम्हाला भीती वाटत होती. पण यमराज स्वतः म्हणतात की गर्भामध्ये ज्याने आमचं रक्षण केलं तोच भगवंत आता आमचंसुद्धा रक्षण करील, याची आम्हाला 100% खात्री आहे, यमराज सांगत आहे. हे राण्यांनो, आता तो छोटा मुलगा त्या सगळ्या राण्यांना म्हणतात, जो अविनाशी ईश्वर आपल्या लीलेने या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करतो, त्याचा हा केवळ खेळ आहे. आणि या चराचर जगाला दंड देण्याचं सामर्थ्य त्या एकामध्येच आहे. आणि म्हणून काय होतं ते लक्षात घ्या. ते म्हणतात, पतिच्युतं तिष्ठती दिष्टरक्षितं ग्रहे स्थितं तत् विहितं विनश्यती जीवत्यनाथोऽपि तदीक्षितो नो वने ग्रहेपि गुप्तोस्य हतो न जीवती. आपण म्हणतो, जाको राखे साह्या मारू सके न कोय बाल न बाका करी सके जो जग बैरी होय. अगदी आत्ताची घटना आहे. 2 वर्षापूर्वीची उत्तर प्रदेशामधल्या एका सराफा बाजारामध्ये एका बाई जी आहे ती आपल्या छोट्या मुलाला घेऊन गेली होती. आणि दागिने खरेदी करण्यामध्ये ती बाई इतकी मग्न होती की छोटा मुलगा आईला सोडून केव्हा दुकानाच्या बाहेर गेला हे समजलंसुद्धा नाही. मुलगा रस्त्यावर गेला आणि रस्त्याच्या मधोमध तो मुलगा त्याच्याच नादामध्ये चालत असताना समोरून एक मोठा ट्रक आला, ज्यामध्ये खूपसे सिलेंडर भरलेले होते. त्या ड्रायव्हरने या छोट्या मुलाला पाहिलं आणि आपला त्या गाडीचा ब्रेक मारला आणि त्या मुलाच्या जवळजवळ येऊन तो ट्रक थांबला. आता तो मुलगा, त्याला त्या गाडीचा, ट्रकचा स्पर्श झाला, पण त्याला इजा काही झाली नाही. जाको राखे साह्या मारू सके न सोय. आता ही जी बाई होती ती आपल्या दागिन्याच्या खरेदीमध्ये इतकी मग्न झाली होती
की आपला मुलगा आपल्यापासून दूर झाला याचं तिला भानसुद्धा नव्हतं. विषयाने नवर्तन्ते, विषयामध्ये माणूस कसा मग्न असतो याचं उदाहरण. विषयान उपसेवते. तर ती जी आहे, मग त्या बाईला सगळा कोलाहल ऐकू आला. मग त्या दुकानातून तिथे लक्ष गेलं, अरे आपला मुलगा नाही. मग ती बाहेर आली, पाहते तर आपला मुलगा त्या ट्रकच्या समोर उभा आहे. त्या मुलाला आता बालस्वरूप असल्यामुळे त्याला काहीच माहीत नाही, काय झालं आणि काय नाही, काही कल्पनाही नाही. तो त्याच्या आनंदात होता. पण अशी घटना झाली, त्या मुलाचा मृत्यू मात्र अटळ असा राहिला. तसं या ठिकाणी पतिच्युतम तिष्ठती दिष्टरक्षितम, म्हणजे भाग्य जर आपल्याला अनुकूल असेल, एखादी हरवलेली वस्तू ज्या ठिकाणी पडली तीच त्या ठिकाणीच राहते, भाग्य जर अनुकूल असेल तर. आणि भाग्य जर प्रतिकूल असेल, आपल्या विरुद्ध असेल, तर एखादी घरात ठेवलेली वस्तूसुद्धा हरवल्या जाते. लहान मुलाला खूप जपलं, त्याला बाहेरच्यांचा स्पर्शसुद्धा होऊ दिला नाही, बाहेरचं जगसुद्धा दाखवलं नाही. मग त्याला जर घरामध्ये ठेवून आपण त्याचं पालनपोषण केलं तर तो सुरक्षित राहील असंही सांगता येत नाही. भाग्य प्रतिकूल असेल तर घरामध्ये असतानासुद्धा मृत्यू होतो, आणि भाग्य जर अनुकूल असेल तर एवढ्या सगळ्या रगाड्यामध्ये सुद्धा तो एखाद्या ॲक्सिडेंट, आपण आता परवा ते युक्रेनचं वगैरे युद्ध जेव्हा पाहिलं आपण, त्यामधल्या बातम्या पाहिल्या, तेव्हा एक छोटा मुलगा, एक 5-7 महिन्याचं मूल जे आहे ते 25-30 दिवस त्या ढिगाऱ्याखाली जे होतं ते नंतर सापडलं, आणि मग त्याचं पालनपोषण दवाखान्यात वगैरे चांगलं झालं. तर तसं पतिच्युतम तिष्ठती दिष्टरक्षितम ग्रहे स्थितम तद विहतम विनश्यती. आणि मग म्हणतात न तत्र आत्मा प्रकृतापि स्थिता तस्या गुणैर्न्यतमो निबध्यते. आणि म्हणून माणसाचा जन्म आणि मृत्यू हे त्याच्या त्याच्या कर्मानुसार होत असतो. जन्मसुद्धा होतो आणि मृत्यूसुद्धा तसाच होतो. पण जो आत्मा, त्याच्यामध्ये स्थित असणारा जो आत्मा आहे, त्याचा या सगळ्या गोष्टीशी कोणताही परिणाम नाही, गीतेमधला. आणि पुन्हा एक श्लोक येतो, जातस्य ध्रुवो मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्यच. जातस्य ध्रुव म्हणजे निश्चित, ध्रुव म्हणजे आहेच, ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू आहे. आणि ध्रुवम जन्म मृतस्य, जन्म झाला म्हणजे मृत्यू आहे, आणि मृत्यू झाला म्हणजे पुन्हा जन्म आहे. तस्मात अपरिहार्यर्थे न त्वम शोचितुम अर्हसि, गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा हिरण्यकश्यपू सगळ्यांचं सांत्वन करत आहे. आणि हे उशिनर देशाच्या राजा सुयज्ञ याची कथा नारद युधिष्ठिराला समजावून सांगत आहेत. आता ते म्हणतात, खूप 61 श्लोक आहे त्याच्यामध्ये, पाहूया आपण जेवढं होतील तेवढे. आता ते नारद समजावून सांगत आहेत, इदम शरीरम पुरुषस्य मोहजम, आपलं शरीर जे काय मोहजम, मोहामुळे जन्माला आलेलं शरीर, षड्रिपू जे आहे त्यामध्ये मोह आहे, मोहामुळे जन्माला आलेलं शरीर. पुन्हा आता या ठिकाणची एक गोष्ट देतात, खूप चांगल्या कथा असतात, आपण ते वाचत नाही. आमच्या कल्याण मासिकामध्ये इतर ठिकाणी अशा अनेक कथा असतात. एका पती पत्नींच्या ठिकाणी अनेक वर्ष पुत्रप्राप्ती झाली नाही. त्यानंतर जेव्हा गर्भ राहिला तेव्हा त्या पतीने बायकोला घेऊन जाऊन ते काय लिंगनिदान केलं. आणि मग त्यांना असं दिसलं की आता ह्या मुलगी होणार आहे, आणि त्या मुलीचा जो काय म्हणतो त्याला आपण गर्भ आहे, तो गर्भपात केला. असं 2दा झालं, म्हणजे 2 मुलींना त्यांनी मारलं. आता 3ऱ्या वेळेस जेव्हा गर्भ राहिला तेव्हा मात्र त्यांना मुलगा झाला. आता पहा, 2 मुलींची हत्या केली त्याचं दुःख नाही, पण 3ऱ्या वेळेस मुलगा झाल्याचं सुख आणि आनंद त्या दोघांमध्ये होता. आता 4थ्या वेळेस जेव्हा गर्भ राहिला तेव्हा मात्र पुन्हा तेच केलं, आणि मग त्यामध्ये जुळं आहे असं समजलं. आणि हे समजल्यावर मग त्यांनी ते दोन्ही मुलंच आहेत हे सुद्धा समजलं. पण जेव्हा ती बाळंतीण झाली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे जुळे जे आहेत त्या दोन्ही मुलीच आहेत. आता अध्यात्माच्या दृष्टीने ज्या मुलींचा वध, ज्या गर्भाचं त्यांनी मारले होते सुरुवातीला 2, त्याच मुली आता पुन्हा जन्माला आलेल्या आहेत. म्हणजे की ज्या गोष्टी, जसं हे मातीचं घर आहे आणि ते घर हे माझं घर आहे, हा माझा हात आहे, हा माझा पाय आहे, त्याला मी आहे असं आपण म्हणत नाही, हा माझा हात आहे, म्हणजे मी आणि माझं असं जे आपण म्हणतो ते
मोहाने म्हणतो आणि मोहाने त्याला आपण आपलं समजतो. जसं पाण्यावरचे बुडबुडे आहेत ते काही काळ टिकतात आणि पुन्हा त्याच पाण्यामध्ये विलीन होतात, त्याप्रमाणे हे शरीरसुद्धा काळानुसार उत्पन्न होतं, त्यात बदल होतो आणि ते नष्ट होतं. नष्टो मोह स्मृती लब्ध्वा. अर्जुनाने शेवटी सांगितलं की माझा मोह स्मृती हे सगळं जे गेलं होतं ते आता मला प्राप्त झालं आणि खरं ज्ञान जे आहे ते मला प्राप्त झालं. आता इथे या ठिकाणी नारद सांगायचं सुयज्ञो नन्वयम शेते मूढा यमनुशोचथ यश्रोता यो न वक्तेह स न दृश्यते करीचित. मूर्खानं, तुम्ही ज्यासाठी शोक करत आहात तो हा सुयज्ञ राजा तर तुमच्या समोरच आहे, मग शोक कशाला करता? पण यामध्ये जो ऐकणारा होता, जो बोलणारा होता, तो मात्र कोणालाही दिसत नव्हता. आपल्यामध्ये सुद्धा असणारं जे तत्त्व आहे ते तत्त्व दिसत नाही, पण ते शरीर दिसतं आणि त्यामुळे आपलं प्रेम त्या शरीरावर असतं, त्या आत्म्यावर, भगवंताच्या अंशावर नसतं. तो भगवंत कसा आहे, तो व्यापक आहे. पंचमहाभूतामध्ये इंद्रिय आणि मन या सगळ्यांमध्ये तो येतो आणि ते शरीर ग्रहण करतो. आणि म्हणून जोपर्यंत माणसाचं लिंग शरीर म्हणजे वासनात्मक शरीर जे आहे, तो जोपर्यंत ते वासनात्मक लिंग शरीराने तो युक्त आहे, तोपर्यंत त्याच्या कर्माच्या बंधनातून तो मुक्त होऊ शकत नाही. आणि या बंधनातून, या मायेतून त्याला बाहेर काढायचं असेल तर भगवंताच्या नामाशिवाय दुसरा पर्याय नाही. जे संत आहेत, महात्मे आहेत, पुरुष आहेत, त्यांची स्थिती सांगतात की ते काय करतात की शरीर आणि आत्म्याचे तत्त्व हे त्यांनी जाणलेलं असतं. आत्मा हा नित्य आहे आणि विभो नैव शाश्वत. शरीर हे शाश्वत नाही हे त्यांनी जाणलेलं असल्यामुळे ते कोणत्याच गोष्टीचा शोक करत नाही. कुत्ता जाणे आणि चमडी जाणे, जसं कबीराने म्हटलं. ते कुत्रं त्यांच्या पायाला चाटत होतं, मध्ये त्या पायाचा चावा घेत होतं, त्यामधून रक्त निघत होतं. इतर ऐकणारे भक्त जे मंडळी आहेत कबीरांचे, ते म्हणतात देखो कबीरजी, देखो महाराज वो कुत्ता क्या कर रहा है. तर ते म्हणतात कुत्ता जाणे और चमडी जाणे, शरीर म्हणजे मी नाही असं ते म्हणतात. आणि म्हणून शंकराचार्यांनी, आदिशंकराचार्यांनी 7व्या-8व्या वर्षामध्ये ज्या कालाडी नावाचं केरळमधलं त्यांचं गाव, आईला ते आपण सगळ्या गोष्टी जाणतो, हे सगळे चरित्र जाणतो. ते जेव्हा त्या मध्य प्रदेशामध्ये आले आणि आपल्या सद्गुरूंची भेट झाली, तेव्हा सद्गुरूने विचारलं, कोण बाळा, तुझं नाव काय, तुझी ओळख काय? तेव्हा शंकराचार्यांच्या मुखातून जे स्तोत्र बाहेर पडलं ते म्हणजे मनोबुद्धी अहंकार चित्ताने नाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमी न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ते माझं स्वरूप आहे. आता संत महात्म्याची दृष्टी अशी असते. आता या ठिकाणी नारद युधिष्ठिरानं सांगतात आणि उशिनर देशाच्या ठिकाणी तो यमराज म्हणजे तो छोटा मुलगासुद्धा एक कथा सांगतात. ती कथा या ठिकाणी 5-6 श्लोकामध्ये दिलेली आहे. श्लोक 50 ते 56 थोडक्यात सांगतो. एक पारधी होता. पारध्याचं काम आहे पक्ष्यांना वगैरे आपल्या जाळ्यात अडकवणं, त्यांना घेणं, त्यांना मारणं आणि खाणं. हे पाप तो पारधी करत होता, जंगलामध्ये फिरत होता. आणि त्यासाठी तो प्रसिद्ध होता की आता हा आला की इथली 5-6-25 जे पशु पक्षी असतील त्यांना हा मारणार. आणि मग त्याने असं जाळं टाकलं, त्या जाळ्यामध्ये एक पक्षिणी, एका पक्ष्याची पत्नी जी आहे ती त्या जाळ्यामध्ये अडकली. आता तिची अवस्था, अत्यंतिक अशी अवस्था पाहिली या पक्ष्याने आणि त्याला खूप दुःख झालं. तो तिला सोडवण्याचा प्रयत्नसुद्धा करू शकत नव्हता, कारण तो जर प्रत्यक्षपणे सोडवण्यासाठी गेला असता तर या पारध्याने त्यालासुद्धा बाण मारला असता. म्हणून तो बिचारा बाजूलाच आपली खंत व्यक्त करत होता आणि देवाला तो म्हणतो की देवा, खुशाल मला न्या, पण हिच्याखेरीज मात्र मी आता दैन्यवाने विधुर म्हणून दुःखाने माझं जीवन जगू शकत नाही. कारण घरी आमच्याकडे लहान लहान पिल्लं आहेत, माझी मुलं आहेत, त्यांचा सांभाळ कोण करेल? मातृहीन अशा पक्ष्यांना मी कसं काय पालनपोषण करणार, असं त्याच्या मनामध्ये येतं. आता असं मनामध्ये असणारा तो पक्षी म्हणजे त्या मुलांचा बाप आणि ती जी पक्षिणी होती तिचा नवरा, तो विलाप करू लागला आणि त्यामध्येच तो इतका मग्न झाला की त्या पारध्याने त्या पक्ष्यावरसुद्धा बाण सोडला. विवाद्य कालप्रहितो विलीनः 56व्या श्लोकात म्हटलेलं की त्यामुळे त्याचा गळा दाटवलेला सगळं दुःख होत आहे आणि इकडे लक्ष नाही, तो पारधी जवळ आलेला आहे, त्याने बाण सोडल्यानं हा मरून गेला. मग तसं म्हणतात, हे मूर्ख राण्यांनो, त्या राण्यांना
आता तो छोटा मुलगा सांगतो आहे, जो यमक आहे, तो सांगतो की तुम्हाला तुमचा मृत्यू दिसत नाही आणि याच्यासाठी मात्र तुम्ही रडता. मरे एक त्याचा दुजा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरे ना जनी लोभरे क्षोभ त्याते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. नैनन प्राप्स्यत शोचन्त्यः पतिं वर्ष शतैरपि. असा तुम्ही शोक वर्षम शतैरपि, 100 वर्ष जरी तुम्ही शोक करत बसला तरी हा तुमचा नवरा परत येणार नाही. जातस्यः ध्रुवो मृत्यूर. जन्म झाला म्हणजे मृत्यू अटळ आहे, हे तुम्ही लक्षात घ्या आणि तुम्ही कितीही शोक केला तरी तो पुन्हा येणार नाही. आता हिरण्यकश्यपू जो आहे तो आपली आई, आपली वहिनी आणि आपल्या त्या भावाचे मुलं यांना सगळं हे सांगत आहे आणि हे सगळं ऐकून सगळेजण आता स्तंभित झाले. ज्ञानयो मे निरे सर्वम अनित्यम यथोत्थितम. मी जसं सांगितलं त्याप्रमाणे हे अशाश्वत आहे आणि शाश्वत जे आहे तो त्याचा आत्मा आहे, हे सगळ्यांनी ऐकलं. आणि तो यमराज म्हणजे त्या छोट्या बालकाच्या रूपामध्ये असणारे यमराज त्या ठिकाणाहून अंतर्धान पावले. आता त्यांच्या बोलण्याचा, त्या छोट्या मुलाच्या बोलण्याचा परिणाम असा झाला की जे नातलग आत्तापर्यंत शोकामध्ये मग्न झाले होते त्यांनी आता ते प्रेत जे आहे ते अग्निसंस्कारासाठी त्या लोकांना दिलं. आता हिरण्यकश्यपू सांगतो की तुम्हीसुद्धा स्वतःसाठी किंवा दुसऱ्यासाठी शोक करू नका. नाही, किती चांगला उपदेश हिरण्यकश्यपूने आपल्या भावाच्या मृत्यूबद्दल त्या ठिकाणी केलेला आहे पहा. आणि उशिनर राजाचं हे जे सुयज्ञ नावाचा राजा आहे, ही कथा त्यामध्ये पुन्हा जास्तीचे सांगितलं आहे. अज्ञानामुळे प्राण्यांचा हा आपला आणि परका असा दुराग्रह असतो, अज्ञान. आणि मग जो जो भेटीचे भूत तो तो मानिजे भगवंत. म्हणजे हे अज्ञान नाही, हे पूर्ण ज्ञान आहे. पण हा माझा आहे, हा दुसऱ्याचा आहे. एखादा ॲक्सिडेंट झाला, त्यामध्ये कोण गेलं ते पाहिल्यानंतर आपल्याला ती काळजी असते. त्यांची जेव्हा नावं येतात तेव्हा ती पूर्ण नावं आपल्याला, चला बा आपल्या अकोल्यातलं कोणी नाही असं आपल्या मनात आलं की थोडंसं धीर येतो. पण त्यामध्ये 2 दिवसांनी लक्षात येतं की अरे हे कोणीतरी कालच आपली भेट झाली ते गेले, असं म्हटलं की पुन्हा दुःख होतं. म्हणजे सुखदुःख हे असंच येणार आहे. जशी नाव त्या लाटेवर असल्यानंतर ती सारखी हिंदकोळे घेणार आहे, तसं हे सगळं सुखदुःख एकामागे एक येणारच आहे. पण त्यामधलं जे तत्त्व आहे त्या तत्त्वाकडे फक्त साधू संतांचं लक्ष असतं आणि जीवाचं नसतं. आणि आत्मा हा काय नित्यतृप्त आहे. आणि म्हणून नारद या ठिकाणी म्हणतात, इति दैत्यपतेर वाक्यम. दैत्याचा पती म्हणजे दैत्याचा राजा, त्याचं वाक्य दितीर आकर्ण्य सस्नुषा. दितीनी आणि त्या दितीची सून सस्नुषा कोण, वृषाभानू, या सगळ्यांनी ऐकलं आणि पुत्रशोकम क्षणात त्यक्त्वा. आपल्या मुलाचा शोक जो होता, मुलाच्या मृत्यूचा शोक होता, त्याचा त्यांनी त्याग केला आणि परमात्म्यामध्ये आपले चित्त लावले. तत्वे चित्तम आधारयत, असं म्हणून या ठिकाणी 61वा श्लोक दिलेला आहे. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां सप्तमस्कंदे द्वितीयशोकापनयनं नाम द्वितीयोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता पुढचा जो शुक्रवारी आपण घेणार आहोत, हिरण्यकश्यपूनी जी तपश्चर्या केली आणि त्याने जे वर प्राप्त केलं तो भाग आपण 3ऱ्या अध्यायामध्ये पाहणार आहोत. 1-2 मिनटात आपण आरती म्हणूया. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता.
येथे व्यासाची वाणी सार्थक गावोनी शास्त्र पुराणी मुकुटमणी परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्ष तत्वता देहाता आरती करी तुझ भगवंता गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चितेथ श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनि रमले भान विसरले रसपिता आरती करी तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा मेवा कविवर संताचा प्राणची कीर्तनकाराचा जणुबोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरिचा तमहरता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ।